हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपली ब्रिज कोर्सची पहिली टेस्ट आहे आणि ही जी काही टेस्ट आहे ती टेस्ट तुमच्या ऍक्टिव्हिटी शीट नंबर 1 to 8 या ऍक्टिव्हिटीज वरती डिपेंडेंट आहे. सो सुरुवातीला त्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत त्या थोडेसे वाचून घ्या, म्हणजे तुम्हाला ही टेस्ट देण्यासाठी इझी जाईल. तर ही जी काही टेस्ट आहे ती 15 मार्क्ससाठी आहे आणि त्यासाठी तुम्हाला 30 मिनिट भेटतात. तर चला आता सुरुवात करूया आपल्या या टेस्टला. तर त्यापूर्वी अशाच पद्धतीने जे काही आपले ब्रिज कोर्सचे व्हिडिओज आहेत ते पाहण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉनवरती क्लिक करा. तर चला सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर फर्स्ट. हा जो काही क्वेश्चन आहे तुमच्यासाठी 3 मार्कांसाठी देण्यात आलेला आहे आणि या क्वेश्चन मध्ये तुम्हाला जे काही क्वेश्चन्स विचारण्यात आलेले आहेत त्यांचे आन्सर्स तुम्हाला 1 सेंटेन्स मध्ये द्यायचे आहेत. सो लेट स्टार्ट. फर्स्ट क्वेश्चन आहे कंप्लीट द फॉलोइंग रिएक्शन. इथे आपल्याला एक रिएक्शन देण्यात आलेली आहे आणि ती रिएक्शन आपल्याला पूर्ण करायची आहे. तर त्यामध्ये रिएक्टंट मध्ये 6 कार्बन आहेत आणि प्रोडक्ट मध्ये 6 ऑक्सिजन आहेत. मग अशी कोणती रिएक्शन आहे जी रिएक्शन आपल्याला त्याचा प्रोडक्ट हा 6 ऑक्सिजन मॉलिक्युल्स असू शकतात. सो थोडासा विचार केल्यानंतर आपल्या लक्षात येईल जी काही फोटोसिंथेसिसची रिएक्शन आहे त्यामध्ये आपल्याला जर कार्बनची रिएक्शन वॉटर सोबत झाली तर त्या ठिकाणी जो कोणता प्रोडक्ट असेल तो काय असेल, दॅट इज शुगर अँड ऑक्सिजन. तर जी काही रिएक्शन असेल ती तुमच्या समोर आहे, दॅट इज 6 CO2 plus 6 H2O gives C6H12O6 and 6 molecules of oxygen. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर सेकंड. राईट 2 नेम्स ऑफ केमिकल प्रिझर्वेटिव्स. तर आपल्याला केमिकल प्रिझर्वेटिव्स असतात जे की काय केले जातात, जे की वेगवेगळे प्रोडक्ट स्टोअर करण्यासाठी वापरले जातात. तर त्या केमिकल प्रिझर्वेटिव्हचे 2 नेम्स आपल्याला इथे लिहायचे आहेत. मग त्याचे 2 नेम्स तुम्ही कोणतेही लिहू शकता. तर त्याचे मी 2 नेम्स लिहिलेले आहेत, दॅट इज नायट्रेट्स अँड बेन्झोइक ऍसिड. जर तुम्ही एक नेम लिहिला तर तुम्हाला हाफ मार्क मिळेल. सो तुम्हाला 1 मार्क्स मिळवण्यासाठी मिनिमम 2 नेम्स लिहावे लागतील. त्यानंतर तिसरा क्वेश्चन आहे, दॅट इज आपल्याला काहीतरी गेस करायचं आहे. काय गेस करायचं आहे? हु आय एम, मी कोण आहे सांगा पाहू. तर यामध्ये लक्षात घ्या जो काही मोड ऑफ न्यूट्रिशन असेल तो आपल्याला गेस करायचा आहे आणि त्यामध्ये अशा एका इन्सेक्टचं नाव लिहायचं आहे जो इन्सेक्ट आपल्या हेड मध्ये राहतो आणि आपल्या हेअरच्या रूट्सला राहतो आणि त्या ठिकाणी तो काय करतो, ब्लड सक करतो. तर असा इन्सेक्ट कोणता आहे तर ज्याला आपण काय म्हणतो, उवा म्हणतो. तर त्याचं नेम आहे हेडलिस, ज्याला आपण उवा म्हणतो. तर इथे आपला पहिला प्रश्न संपतो जो की 3 मार्काचा होता. तर चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2 आणि यामध्ये आपल्याला 3 कोणतेही प्रश्न सोडवायचे आहेत. हा प्रश्न आहे 6 मार्कांसाठी. तर यामध्ये लक्षात घ्या या प्रश्नामध्ये आपल्याला 4 प्रश्न देण्यात आलेले आहेत आणि त्याच्यापैकी कोणतेही 3 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. तर सुरुवातीला पहिला प्रश्न आहे, व्हॉट काइंड ऑफ प्रिकॉशन्स विल यू टेक व्हाइल परचेसिंग एअर टाइट और पॅक्ड फूड व्हाय. तर ज्या वेळेला आपण जे काही एअर टाइट फूड असतं तर ते खरेदी करत असताना कोणते प्रिकॉशन्स घ्यायला हवे. वी हॅव टू कॉशनली चेक द प्रोडक्ट्स. फर्स्टली check that the product are neatly packed or not, because many times काय होतं तर जे काही पॅकेट्स आहेत ते खुले राहतात आणि त्यावेळेला ते पॅकेट्स खुले असल्यामुळे त्याच्यामधले जे काही प्रोडक्ट असतात ते खराब होतात. सो वी हॅव टू बी केअरफुल अबाउट दॅट. त्यानंतर क्वेश्चन नंबर सेकंड आहे, क्लासिफाय द फॉलोइंग इनटू स्केलर अँड वेक्टर क्वांटिटीज. तर इथे आपल्याला काही क्वांटिटीज देण्यात आलेल्या आहेत आणि त्यांचं क्लासिफिकेशन आपल्याला स्केलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी मध्ये करायचं आहे. मग स्केलर क्वांटिटी काय असते आणि वेक्टर क्वांटिटी काय असते ही लक्षात घ्या. स्केलर क्वांटिटी म्हणजे अशी क्वांटिटी ज्याला आपण मोजू शकतो एखाद्या विशिष्ट अशा युनिट मध्ये. तर वेक्टर क्वांटिटी म्हणजे अशी क्वांटिटी ज्याला आपण मोजू शकतो पण त्याला स्पेसिफिक असा युनिट नसतो. सो स्केलर क्वांटिटी मध्ये कोण कोण येतं, मग एरिया असेल, वेट असेल, डिस्टन्स आणि मास. आणि वेक्टर क्वांटिटी मध्ये कोण कोण येतं, व्हेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट. तर इथे आपला दुसरा प्रश्न संपतो. आता तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया. तिसरा प्रश्न काय म्हणतो लक्षात घ्या, व्हाय डज इट हॅपन. असं का घडलं, वॉटर ड्रॉपलेट्स अपीयर ऑन द सरफेस ऑफ अ वॉटर बॉटल कंटेनिंग कोल्ड वॉटर आफ्टर टेकिंग इट आउट फ्रॉम द फ्रीज. जेव्हा आपण वॉटर बॉटल फ्रीजच्या बाहेर काढतो तर त्यावेळेला त्या बॉटलवरती आपल्याला छोटे छोटे वॉटर ड्रॉपलेट्स पाहायला मिळतात. तर ते वॉटर ड्रॉपलेट्स आपल्याला का पाहायला मिळतात, त्यामागचं कारण काय. तर जे काही वॉटर ड्रॉपलेट्स असतात ते वॉटर ड्रॉपलेट्स आपल्याला पाहायला मिळतात. यामागचं कारण म्हणजे काय, द वॉटर बॉटल विल बी कूल व्हेन वी प्लेस इन द sorry guys, the water bottle will be cool when we place bottle in surrounding. The air in surrounding gets cool and water droplets appear on the water bottle.
तर जी काही वॉटर बॉटल असते ती काय होईल, थंड होते जेव्हा आपण तिला वातावरणामध्ये ठेवतो, आणि त्या वातावरणामध्ये ठेवल्यामुळे आजूबाजूची जी काही हवा असते ती सुद्धा काय होते, थंड होत असते. सो त्या थंड झालेल्या हवेमुळे त्या हवेमधले जी काही वेपर असते ती वेपरच्या फॉर्म मध्ये येते आणि ती वेपर आपल्या वॉटर बॉटल वरती काय होते, अपीयर होते. सो दिस वॉटर बॉटल विल बी कूल, और त्याच्यावरती जे काही ड्रॉपलेट्स आहेत ते आपल्याला पाहायला मिळतील. तर इथे आपल्याला 3 प्रश्न सोडवायचे होते, ते 3 प्रश्न आपण सोडवलेले आहेत. तर एक्स्ट्रा तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी तुम्हाला जे 3 क्वेश्चन्स हवे आहेत ते तुम्ही सोडवू शकता. त्यानंतर 4th क्वेश्चन आहे, दॅट इज ऑब्झर्व द गिवन फिगर केअरफुली अँड आयडेंटिफाय द प्रॉपर्टी ऑफ वॉटर. हाऊ डज इट हेल्प अक्वॅटिक अॅनिमल्स टू सर्व्हाइव्ह. तर ही जी काही प्रॉपर्टी आहे ती वॉटरची अनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटरची प्रॉपर्टी आहे. म्हणजे काय असतं लक्षात घ्या, तर वॉटरच्या बॉटमला जो काही टेम्परेचर आहे तो 4 डिग्री सेंटीग्रेड असतो, सरफेसला मात्र आपल्याला 1 डिग्री सेंटीग्रेड पाहायला मिळतो. तर असं का घडलं, तर वॉटरचं जे काही टेम्परेचर आहे ते वरच्या सरफेसचे टेम्परेचर हे चेंज होत असतं, बट त्याच पद्धतीने जे काही बॉटमचं टेम्परेचर असतं तर ते मात्र कधीही चेंज होत नाही, आणि त्यामुळेच त्याचा फायदा जे काही ॲक्वॅटिक अॅनिमल्स आहेत त्यांना होतो. कशासाठी होतो, तर त्यांना सर्व्हाइव्ह करण्यासाठी होतो. सो इथे आपला जो काही दुसरा प्रश्न होता तो संपतो. आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया. तिसरा प्रश्न आहे आपला 6 मार्कांसाठी. म्हणजे तुम्ही जर इथे अप्रोप्रिएट करेक्ट आन्सर्स लिहिलात किंवा करेक्ट पॉइंट्स लिहिलात तर इथे या ठिकाणी तुम्हाला अप्रोप्रिएट 3 पैकी 3 मार्क्स मिळतील. सो लेट्स स्टार्ट इट गाइज. पहिला प्रश्न आहे, आयडेंटिफाय द नेम्स ऑफ द प्लांट गिवन इन द पिक्चर, एक्सप्लेन द अडॅप्टेशन्स विच हॅव टेकन प्लेस इन द रूट, स्टेम अँड लीव्स ऑफ द प्लांट्स टू सर्व्हाइव्ह इन डेझर्ट एरियाज. तर इथे आपल्याला एक चित्र देण्यात आलेलं आहे. हे प्लांट कोणता आहे हे आपल्याला ठरवायचं आहे, आणि त्यानंतर मग आपल्याला ठरवायचं आहे की जे काही रूट असतात, स्टेम असतात किंवा लीव्स असतात, तर डेझर्ट प्लांट मधले रूट, स्टेम आणि लीव्स यांच्यामध्ये कशा पद्धतीने अडॅप्टेशन झालेले असतात. सो सी हिअर, पहिल्यांदा जे काही प्लांट्स असतात तर त्या हा जो काही प्लांट आहे तो कॅक्टस आहे, जो की वाळवंटामध्ये आपल्याला मोस्टली पाहायला मिळतो. तर त्यांनी तिथे राहण्यासाठी काय काय अडॅप्टेशन्स केलेले आहेत हे लक्षात घ्या. तर डेझर्ट प्लांटचे जे काही रूट असतात ते डीपली पेनिट्रेट होतात सॉइल मध्ये वॉटर ऍब्झॉर्ब करण्यासाठी. त्यानंतर जे काही स्टेम्स असतात ते फ्लेशी असतात आणि ग्रीन असतात, जाड असतात, मासळ असतात आणि ग्रीन असतात. का ग्रीन असतात हे लक्षात घ्या. आता तर जे काही लीव्ज असतात त्यांचे ते थॉर्न्स मध्ये मॉडिफाय झालेले असतात, कारण जे काही लीव्ज असतात त्याच्यावरती छोटे छोटे पोर्स असतात, छिद्र असतात, आणि त्या छिद्रांद्वारे काय होऊ शकतं, तर ट्रान्सपायरेशन होऊ शकतं. आणि मग ट्रान्सपायरेशन जर झालं तर वॉटर लॉस जास्त प्रमाणामध्ये होतो. सो जो काही ट्रान्सपायरेशन ही प्रोसेस आहे ते थांबवण्यासाठी काय होतं, तर ते थांबवण्यासाठी जे काही लीव्ज आहेत त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन थॉर्न्स मध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर इथे आपला जो काही पहिला प्रश्न आहे तो संपतो. आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. दुसरा प्रश्न आहे, ऑब्झर्व द फॉलोइंग पिक्चर अँड राईट द आन्सर्स अप्रोप्रिएटली. तर इथे खालील देण्यात आलेली जे काही चित्र आहे त्याचं व्यवस्थितपणे निरीक्षण करा आणि विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. तर पहिला प्रश्न आहे, लेबल द पार्ट्स मार्क ॲज ए अँड बी. तर इथे लिस्ट मध्ये ए अँड बी असे पार्ट देण्यात आलेले आहेत आणि त्यांना आपल्याला व्यवस्थितपणे लेबलिंग करायचं आहे. सो पहिला जो काही पार्ट आहे तो काय आहे, तर लीफ अपेक्स आहे, आणि बी पार्ट इज पेटिओल. त्यानंतर व्हॉट इज द टाइप ऑफ द लीफ. तर हा लीफचा कसा प्रकार आहे, दिस इज अ पेटिओलस लीफ, कारण याच्यामध्ये आपल्याला पेटिओल्स पाहायला मिळतात. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, दॅट इज नेम द टाइप ऑफ व्हेनेशन इन द लीव्स. तर याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं व्हेनेशन आढळतं, तर याच्यामध्ये आपल्याला पॅरलल व्हेनेशन पाहायला मिळतं. तर गाइस अशा पद्धतीने आपल्या ब्रिज कोर्सची जी काही पहिली टेस्ट होती ती इथे संपते. तर अशाच पद्धतीने ब्रिज कोर्सचे जे काही व्हिडिओज आहेत ते पाहण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा. गाइस आपण फक्त ब्रिज कोर्स घेत नाही तर त्याचबरोबर त्यापूर्वीपासून आपण लाईव्ह सेशन सुद्धा घेतो. यामध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल तर लगेच कमेंट करा, किंवा तुम्हाला आपल्या स्क्रीनवरती एक नंबर पाहायला मिळतोय तर त्या नंबरवरती तुमचे जे काही डाऊट्स असतील ते मेसेजच्या स्वरूपामध्ये विचारू शकता. तर तुम्हाला स्क्रीनवरती एक टाइम टेबल दिसतोय, तर त्या टाइम टेबल प्रमाणे आपण 6वी ते 10वी पर्यंतचं मॅथमॅटिक्स, सायन्स आणि इंग्लिश या तिन्ही विषयाचे लाईव्ह सेशन्स घेतो. सो तुम्हाला हवं असेल तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. आणि त्याच पद्धतीने आपल्याकडे रेग्युलर अभ्यासक्रमाचे रेकॉर्डेड व्हिडिओ सुद्धा अवेलेबल आहेत. सो तुम्हाला ते हवे असतील तर ते तुम्ही पाहू शकता. सो गाइज वी विल स्टॉप हियर, वी विल मीट अगेन इन द नेक्स्ट सेशन. बाय बाय गाइज, टेक केअर.